नमस्ते, मी नितीन चव्हाण, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड, पिंपरत. जात्यावरची आटा चक्की, या जात्याला कधीही टाकी मारायची नाही. एक व्हिडिओ पाहिला सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात. आज आपल्याकडे कडेगाव तालुक्यातून खास आटा चक्कीचा डेमो घेण्यासाठी माझं नाव निलेश मुळी, माझा मित्र सूरज आणि नितीन, आम्ही तिघं यूट्यूबवरची माहिती पाहिली आटा चक्कीची. मला जर यामध्ये ज्वारीचं जर उत्तम क्वालिटी वाटली तर आम्ही आटा चक्की खरेदी करणार आहे. तर मुळीक साहेबांचं म्हणणं आहे की खरंच ज्वारीचं पीठ यात चांगलं येतंय का. तर तुमच्या समोर लाईव्ह डेमो आम्ही ज्वारीच्या पीठाचं दाखवणार आहे. पण तुम्हाला मी ह्याच्यातील जाती पण दाखवली. जात्याबद्दल काय वाटतं? अतिशय उत्तम प्रकारचं जात आहे. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीने जी जाती असतात त्या प्रकारे हे पीठ आपल्याला उपयोग होईल. ठीक आहे. तर मुळीक साहेबांचं जे म्हणणं आहे जात्यावरचं पीठ कधीही टाकी मारावी लागत नाही असं ह्या आटा चक्कीला आपण जातं वापरलंय. तर त्यांना आपण ज्वारीचा डेमो, ज्वारीच्या पिठाचा डेमो दाखवतोय. सांगली जिल्ह्यातून कडेगाव तालुक्यातून आला. तुमच्या समोर आपण ज्वारीचं पीठ दाखवलं बरोबर. ज्वारी पण तुमच्या समोर होती. तर पिठा बाबतीत आणि पिठाच्या पडणाऱ्या स्पीड बाबतीत काय सांगता? एक नंबर पीठ पडतंय. पीठ आणि स्पीड पण चांगलं आहे. पीठ पण चांगलं पडतंय. जे आपण मोठे चक्क्याच्या जातेच्या त्याच्यासारखं पीठ एकदम क्वालिटीचं पडतंय. बाकीच्या आटा चक्कीसारखं पीठ अजिबात जळल्यासारखं वाटत नाही, त्याचा वास येत नाही, एकदम मस्त पीठ पडतंय. मुळीक साहेब तुमच्या समोर डेमो दाखवला. पिठाचं स्पीड तुम्ही बघितलं, पीठ पण बघितलं. तर आटा चक्की आणि डेमो आवडला का तुम्हाला? एकदम परफेक्ट चक्की आम्हाला जशी पाहिजे होती तशीच आम्हाला भेटते. आज सांगली कडेगाव तालुक्यातून, आज गावाचं नाव एकदा सांगा. शाळगाव गाव आहे आमचं. शेळगाव या गावातून ते आलेत. आज खूप लांबून ते खास डेमो बघण्यासाठी आले. तर तुम्हाला डेमो आणि आटा चक्की आवडली ना? एकदम मस्त आहे आटा चक्की. आता तुम्ही ही आटा चक्की घेऊन जाणार का? 100% त्यासाठी तर आम्ही आम्हाला डेमो आवडला आणि आम्ही ही चक्की 100%. तुम्ही अगोदर म्हटलं होता युट्यूबवर डेमो तुमचा आम्हाला खरंच आवडला, पण प्रत्यक्ष डेमो प्रत्यक्षात पण एक नंबर चक्की आहे आणि चक्की आम्हाला आवडली, आम्ही घेऊन जाणार आहे. मी मुळीक साहेबांचा आभार मानतो. त्याचबरोबर त्यांचे बंधू मुळीक आणि दुसरे पण बंधू मुळीक यांचं पण आभार. त्यांना आम्ही आटा चक्की देत आहे. धन्यवाद. जात्यावरचं पीठ खायचंच असेल तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटा चक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. जो एक प्रॉब्लेम असतो बाकी इतर आटा चक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे जातं. आणि जातं तर आहेच, पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी बाजरी तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरत 96 044 66 950.